माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज या ठिकाणी 8 मार्चला रक्तदान शिबिराचं आयोजन होत आहे। सद्गुरूचा एकच संदेश असतो की आमचे बाबा हरदेवसिंगजी महाराज नेहमी म्हणायचे, रक्त नाड़ियों में बहे नालियों में नहीं, या मुख्य उद्देश ठेवून सर्व आंतरराष्ट्रीय लेवलवर हे रक्तदान शिबिर आयोजित होत असतं। अशाच प्रकारचं आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित होते। यासाठी सर्व परिसरातील नागरिक, ग्रामपंचायत सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, दौंडचे नगराध्यक्ष हे सर्व या ठिकाणी भेट देऊन गेले। त्यांचंही आम्ही मिशनच्याद्वारे दौंड ब्रँचच्याद्वारे आभार व्यक्त करतो। अशाच प्रकारचं हे रक्तदान शिबिर वेळोवेळी व्हावं आणि सर्वांचं सहकार्य लाभावं अशी एक आमच्या मिशनच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो। आणि या मिशनच्याद्वारे अजून देखील उपक्रम राबवले जातात। स्वच्छता अभियान असेल, वृक्षारोपण असेल, इतर जे उपक्रम आहेत हे या मंडळामार्फत राबवले जातात। अशाच प्रकारचे उपक्रम इथून पुढच्या काळामध्ये देखील होतील म्हणून आम्ही सद्गुरू माताजीला प्रार्थना करतो, अरदास करतो की अशाच प्रकारचे उपक्रम आमच्या ब्रँचमध्ये व्हावेत अशी एक सद्गुरू माताजी चरणी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो। प्रेमाने बोला। नमस्कार। संत निरंकारी मशीन रक्तदान शिबिर जे आज आपण आयोजित केलं आहे, मी या निरंकारी मशीनचे मनापासून आभार मानतो। त्यांचे उपक्रम वर्षभर चालू असतात। एक 8 दिवसापूर्वी त्यांनी स्मशान घाटावर आणि भीमा नदी काठी जे प्रचंड दुर्गंधी पसरली होती, त्यांच्या पूर्ण ग्रुपनी जी स्वच्छ केली, ते दरवर्षी असे उपक्रम करत असतात। या उपक्रमामुळे दौंडमधील वातावरण बदलण्याचं कार्य या निरंकारी संस्थेने केलं आहे। त्यांना या उपक्रमाबद्दल प्रार संघटना, माहेश्वरी समाज, दौंडच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। तुमच्या कार्यामुळे आमच्या देखील मनामध्ये काही ना काहीतरी करायची इच्छा निर्माण होती। व्यापारी संघ झाले, मेडिकल असोसिएशन झाले, त्या माध्यमातून फार मोठं कार्य करत असतात। आपलं कार्य दौंडमध्ये जसे तुम्ही संस्था चालू केली फार मोठ्या प्रमाणात आहे। असंच कार्य आपण करावं व प्रोत्साहन द्यावं हेच माझी तुम्हाला शुभेच्छा राहील। धन्यवाद। निरंकारी मिशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा खरंच कौतुकास्पद कार्यक्रम आहे आणि असे कार्यक्रम होणं फार महत्त्वाचं आहे, कारण गोरगरिबांना अडल्या-नडल्याला त्याची आवश्यकता गरज असते आणि अशी शिबिरे भरवली तर खरंच त्यांची अडचण दूर होणार आहे। आणि संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून जो कार्यक्रम आयोजित केला त्या सर्व आयोजकांचं, संयोजकांचं मी फार फार आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांनी असंच चांगल्या प्रकारचं कार्य चालू ठेवावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो।